तापी नदीच्या काठावर वसलेले मुख्य काशी एवढेच पवित्र तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील दक्षिण काशी म्हणून ओळख असलेले प्रकाशा का नाही बनलं मुख्य काशी, त्याच्या मागचं कारण हे माझ्या पाठीमागे असलेलं शिव मंदिर. असं म्हणतात पूर्वी 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचा दिवस असे. जेव्हा 6 महिन्याची रात्र होती तेव्हा येथे 108 शिव मंदिर बनवणे चालू होते. शेवटचे रत्नेश्वर महादेव मंदिरचे काम अपूर्ण राहिले. तसं तर चौथारा झाला होता, शिवलिंग स्थापन झाली होती, राहिले ते मंदिराचे फक्त घुमट. त्या अगोदरच दिवस उगवला, सूर्यकिरणाचा प्रकाश शिवलिंगावर पडला, म्हणून या तीर्थक्षेत्राला प्रकाशा नाव पडलं. घुमट झालं असतं तर हे मुख्य काशी म्हणून ओळखले गेले असते. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण आलो आहोत दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या प्रकाशा येथे. हे प्राचीन तीर्थक्षेत्र 108 शिव मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे प्रकाशा नंदुरबार तालुक्यात असून नंदुरबार पासून फक्त 22 किलोमीटर अंतरावर आहे. नंदुरबार तर प्रकाशा रस्ता खूप छान बनवलेला आहे. शिवाय आजूबाजूला झाड, दूरपर्यंत आपल्याला कापसाची शेती दिसते. या साईडला केळी आणि या साईडला ऊस. तापी नदीच्या ब्रिजवर आलो. ब्रिजवरचा रस्ता खूप खराब आहे, पण हा नजारा बघा ना, छान वाटतो. इथून आपल्याला केदारेश्वरचं मंदिर दिसतंय. पोहोचलो आपण मुख्य मंदिराजवळ. येथील सर्वात महत्त्वाचे मंदिर म्हणजे केदारेश्वर महादेव मंदिर, जे तापी नदीच्या काठावर वसलेले आहे. पहिले दर्शन घेऊया, मग जाणून घेऊया या ठिकाणाचे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व. नंदी मोठा आणि छान घडवला आहे. थोडी माहिती द्या मंदिराविषयी. ही जेवढी काही मंदिरं आहेत, एका रात्रीतून बनवली गेलेली मंदिर. सूर्य उदय झाला, प्रकाश पडला म्हणून गावाचे नाव प्रकाशा, प्रतिकाशी, दक्षिण काशी म्हटलं जातं. तिथे जसं नाशिकला कुंभमेळा लागतो तसं 12 वर्षामध्ये इथं पण कुंभमेळा लागतो. प्रकाशा सूर्यसंकाशा वाराणशा विशेषतः तंत्र महेश्वरम देवम पुष्पदंतम जवादिकम. एक जवभर पुण्यकाशीपेक्षा या क्षेत्राला जास्त आहे. कोणतंही धाम करून आल्यावर लोक इथे दर्शनाला येतात. दुसरी गोष्ट म्हणजे इथे त्रिवेणी संगम आहे, तापी, गौतमी आणि कुलंदा. तापी, गौतमी, कुलंदा या ठिकाणावर त्रिवेणी संगम. एक नदी जसं काशीमध्ये गुप्त आहे तसं इथे पण एक नदी गुप्त आहे, तिचे नाव रत्नेश्वर, तिचे नाव कुलंदा. या बाजूला पुष्पदंतेश्वर आहे, ज्या महादेवाच्या नावाने शिव महिमा स्तोत्र लिहिलेलं आहे. या ठिकाणावर रचले गेले त्या पुष्पदंतेश्वराचे नाव. ते पुष्पदंतेश्वर काशीमध्ये नसताना फक्त प्रकाशाला आहे, म्हणून कोणतंही धाम करून आल्यावर लोक इथे प्रकाशाला येतात. एक अपूर्ण मंदिर राहिलेलं आहे. जे मंदिर अपूर्ण राहिले आहे त्याचे नाव रत्नेश्वर. ते जर पूर्ण झाले असते तर काशी या ठिकाणावर झाली असती. ते अपूर्ण असल्यामुळे याला अर्धी काशी, प्रतिकाशी म्हटलं जातं. प्राचीन तीर्थक्षेत्र
तापी नदीच्या काठावर बसलेले हे गाव प्रकाशाला अत्यंत प्राचीन असा ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेला आहे. संपूर्ण खानदेशातील हे सर्वात प्राचीन व पवित्र असे धार्मिक स्थळ गोमाई, तापी व लुप्त झालेली पुलिंदा असा त्रिवेणी संगमावरील हे तीर्थक्षेत्र असून स्कंद पुराणातल्या 6व्या खंडात प्रकाशाच्या प्राचीन महिमाचे वर्णन करणारे अनेक अध्याय आलेले. एका तपानंतर येणाऱ्या सिंहस्थ पर्वणीचा उत्सवही येथे साजरा केला जातो. असं म्हणतात, उत्तर काशी केल्यानंतर लोक येथे दक्षिण काशी प्रकाशाला येतात, तेव्हाच काशी यात्रा पूर्ण होते. म्हणूनच या प्रकाशाला दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं. श्रावण महिना, महाशिवरात्री आणि कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. केदारेश्वर मंदिराच्या बाजूलाच काशी विश्वेश्वर मंदिर आहे. चला दर्शन घेऊ. परमार्थे हो जलदा सूर्यनंदिनी, तूच आद्य गंगा हे सुरतरंगी. उजव्या बाजूला खाली आल्यावर पित्रेश्वर महादेव मंदिर, त्याच्याच बाजूला संकटमोचन हनुमान, दक्षिणमुखी श्री हनुमान. चला आपण मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या तापी नदीच्या तीरावर जाऊ. या ठिकाणी दशक्रिया विधी, अस्थि विसर्जन, पिंडदान, तर्पण विधी, ब्राह्मण भोजन, गंगा स्नान आणि नारायण नागबली ही केली जाते. तापीला मोक्षदायिनी मानली जाते, म्हणून येथे केलेली विधी विशेष फलदायी मानली जातात. हरिद्वार, प्रयागराज, काशी, तापी, गोदावरी यासारख्या गंगेच्या तीरावर दशक्रिया विधी केल्यास आत्म्यास मोक्ष प्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. मध्ये टाकता अस्थि विसर्जन. फिरवायला नाही घेऊन जात. सीट लागतं का मग तेवढे? मी एकटाच आहे. सीट लागतात ना. एक गोष्ट खटकते मात्र या पवित्र स्थळाची, ती म्हणजे स्वच्छता. बिलकुल नाही आहे स्वच्छता. जिकडं तिकडं कचरा. एक दिवसाच्या धावपळीत या तापी नदीमध्ये आंघोळ करणं शक्य नाही, पण डोक्यावर टाकतो. केदारेश्वर मंदिराच्या बाजूलाच एकच सत्संग हॉल आहे, जिथं तुम्ही आराम करू शकता. आता आपण जात आहोत पुष्पदंतेश्वर महादेव मंदिराकडे, जे मुख्य मंदिरापासून साधारण 200 मीटर अंतरावर आहे. पुष्पदंतेश्वर महादेव मंदिर भारतात फक्त 2 ठिकाणी आहेत. एक या ठिकाणी प्रकाशाला आणि एक माहिती नाही, कमेंट करून नक्की सांगा कुठं आहे, म्हणजे मला पण कळेल. बिल्लेश्वर महादेव मंदिर. रत्नेश्वर महादेव मंदिराकडे जाण्याचा हा रस्ता. चला आता आपण निघू येथून 2 किलोमीटर अंतरावर असलेला त्रिवेणी संगमकडे. आपण आलो आहोत त्रिवेणी संगमकडे. माझ्या पाठीमागे बघू शकता संगमेश्वर महादेव मंदिर आणि इकडे त्रिवेणी संगम. तापी नदी, गोमती आणि पुलिंदा नदी एकत्र मिळालेल्या आहेत, म्हणून याला त्रिवेणी संगम असे म्हणतात.
आपल्याला त्या संगमापर्यंत या ओढीवर जाता येतं, पण आता सध्या बंद आहे. या ठिकाणी दर रविवारी तापी मातेची आरती होते. लांबून लांबून भक्त या ठिकाणी आरतीसाठी जमा होता. परमार्थे हो जलदा सूर्यनंदिनी, तूच आद्य गंगा हे सुरतरंगिणी. परमार्थे हो जलदा सूर्यनंदिनी, तूच आद्य गंगा हे सुर. आत्ता जाऊ संगमेश्वर महादेव मंदिराकडे. आता तापी नदीच्या त्या पलीकडे सिद्धेश्वर महादेव मंदिर आहे, तिथं दर्शन घ्यायला निघू. ते केदारेश्वरचं मंदिर, त्यानंतर आपण त्या पुलाने इकडं सिद्धेश्वर महादेव मंदिराला आलो. सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आपलं प्रकाशाची तीर्थयात्रा पूर्ण झाली. चला तर मग निघू आपण नाशिककडे. चला मग पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवीन दर्शन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला जय भोलेनाथ.